जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। सर, यामध्ये दिव्यांग मतदार असोत किंवा मग ज्येष्ठ नागरिक असोत किंवा स्थलांतरित झालेले नागरिक, कोणी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी सुद्धा परराज्यात गेलेलं असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा यासाठी वेगळी प्रक्रिया देण्यात आली आहे का? त्याविषयी काय सांगाल? दिव्यांग मतदार ज्येष्ठ नागरिकसाठी आता BLO गृहभेटीला येणारच आहेत, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांच्या माहिती घेण्यात येतील. परंतु दुर्गम आदिवासी भाग असा वल्नरेबल ग्रुप म्हणतो, तो थर्ड जेंडर म्हणा, CSW म्हणा, त्यांच्यासाठी विशेष काळजी घेण्यात येतील. कारण त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट कमी असू शकतात, सर्व कागदपत्र असणे त्यांच्याकडे अडचण असू शकतात. त्यासाठी विशेष सवलत त्यांना देण्यात येईल, त्यांचं नाव असलेले डॉक्युमेंटमधून घेण्यात येईल. दुसरा विषय आहे की परराज्यात नोकरी किंवा शिक्षणावर आहेत. शिक्षणासाठी असेल तर निवडणूक आयोगांच्या सूचना आहेत, त्या स्टुडंटला शिक्षणासाठी असलेल्या व्यक्तीला अधिकार आहेत त्यांचं नाव मूळ ठिकाणी ठेवणे किंवा शिक्षणासाठी तिथे आहे तिथे ठेवणे. त्यांनी ठरवावे त्यांचं नाव कुठे ठेवावे. त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती कोणीही सही करू शकतात, त्यांनी स्वतःच इथे असणे अपेक्षित नाही. परंतु नोकरीसाठी आपण बाहेर असेल तर, तात्पुरतं गेलं असेल तर आपल्या व्यक्तीने प्रौढ व्यक्ती करावे. पण आपण कायमस्वरूपी नोकरीसाठी गेलं असेल तर आपण कृपया नाव इथे वगळून घ्या आणि नवीन ठिकाणी नोंद करून घ्यावे, असं आपल्याला विनंती आहे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र।